जय भीम नमो बुद्धाय मंडळी. तर मी कुठे राहतो, आमचं अकोमोडेशन कसं आहे, त्याचा एक व्ह्यू तुम्हाला देतो. म्हणजे काय काय सोयी आहेत तिथे, कशा पद्धतीचे अकोमोडेशन असतात. इथे ॲक्च्युली 2-3 प्रकारचे अकोमोडेशन असतात. एक सिनियर लेव्हलचं अकोमोडेशन असतं जिथे पाठीमागे आता तुम्हाला दिसणार नाही, आता रात्र आहे त्याच्यामुळे ही काच आहे, ह्या काचेच्या बाहेर तुम्हाला सकाळी व्ह्यू दाखवतो मी. पूर्ण पोर्ट आहे हा. इथं मोठे मोठे वेसल्स येतात, तर त्यांचे कॅप्टन्स असतात किंवा वेसलवरचे सिनियर इंजिनियर असतात, ते सगळे इकडे येतात राहायला. तर आमची जी रूम आहे ती सिनियर लेवल आहे. लेबर लेवलची एक रूम असते. त्या रूममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम भेटत नाही, सगळ्यांसाठी कॉमन असतं. त्याच्यानंतर एका रूममध्ये 6-6, 7-7 जण राहतात. तर अशा पद्धतीचे इथे अकोमोडेशन आहेत. तर मी तुम्हाला माझं अकोमोडेशन दाखवतो. थोडा मेस आहे. आम्ही तिघेजणच राहतो, पण खूप सारा आम्ही मेस करून ठेवलेला आहे, कारण की वेळ तितका भेटत नाही. तर इथे एक बेड आहे आणि इकडे एक बेड आहे. 2 कपाट आहेत. एक इकडे आहे आणि एक कपाट इकडे आहे. माझे जे क्लोथ्स वगैरे सगळं आहे, जे काही ते मी इथे ठेवलेलं आहे. माझे परफ्यूम, सेंट, औषध वगैरे सगळे इकडे आहे. त्याच्यानंतर एक क्लोथ्स मी मगाशीच बोललो सगळं मेस आहे, बघू शकता तुम्ही. हा माझा वॉर्डरोब आहे, कपाट. हा कव्हरऑल आहे माझा. ॲक्च्युली मी जेव्हा जेव्हा ऑफशोअरला जातो, सध्या तर मी दुबईमध्ये आहे, पण ऑफशोअरला मला जावं लागतं. तर 16 डेज नंतर मी आलेलो आहे आणि कपडे जरा धुवून ठेवलेले आहेत मी. एवढा फारसा वेळ भेटत नाही मला, पहिली गोष्ट म्हणजे. तर आज व्हिडिओ मी असाच कॅज्युअली बनवतोय, तुम्हाला दाखवण्यासाठी आमचं अकोमोडेशन कसं आहे करू. तर चला परत एकदा आपण बघू अजून काय काय गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत. हा माझा बेड आहे. इथे खाली खूप सारे बॅग्स आहेत, म्हणजे आमच्या सगळ्यांचेच बॅग्स आहेत. ही बॅग जी आहे, ही बॅग ही ऑफिस बॅग आहे. बाकी इकडे इंडियाला जाताना, भारतात जाताना ही बॅग यूज करतो मी. ही बॅग यूज करतो. त्याच्यानंतर ही बॅग जी आहे, ही ट्रॉली बॅग, ही ऑफशोरसाठी मी घेऊन जातो. ह्याच्यामध्ये माझा आय थिंक गॅस डिटेक्टर आहे. हा याला गॅस डिटेक्टर बोलतात, H2S गॅस डिटेक्टर. खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेन हळूहळू. राहतो मीन्स इथे त्याने बेड टाकलेला आहे खाली, कारण की चढायला खूप मेहनत लागते आणि ती मेहनत फारशी घ्यायची नाही असं ठरवलेलं असतं रूम मध्ये. इथे बेड टाकलेला आहे. इथला वरचा बेड आहे तो तो इथे टाकलेला आहे आणि त्याने त्याचे क्लोथ्स इथे टाकलेले. इथे तमिळनाडूचा राहतो, मनी नाव आहे त्याचं. आणि हा आहे अजून एक कपाट, बघू शकता तुम्ही. इथे एक कपाट आहे. इथे हैदराबादी राहतो, ते त्याचे सगळे क्लोथ्स आहेत. तर येऊया इकडे. इकडे हा स्पीकर ऑफिसमध्ये बंद पडला होता. आतमध्ये मी केबलिंग केली त्याची. ॲक्च्युली सॉकेट होता एक, तो फॉल्टी होता, तर त्याला मी फक्त शोल्डरिंग केली, चालू झाला. इकडे बघू शकता तेल वगैरे, राईस वगैरे. इथे आता जेवण बनवून ठेवलेलं आहे आम्ही. तर आम्ही अंडा टोमॅटो मसाला बनवलेला आहे आणि खाली राईस आहे. आणि इकडे सगळं ब्रेडचं वगैरे साहित्य आहे, सगळं साहित्य. ह्याच्यामध्ये डाळ वगैरे, ह्याच्यामध्ये बघायला गेलात तर डाळ वगैरे इकडे बघू शकता तुम्ही. फ्रीज देखील दिलेला आहे आम्हाला कंपनीने. फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे. इथे आलो तर किचन आहे, लाईट लावतो. किचन आहे, खाली आम्ही मसाले ठेवलेले आहेत. ही बॉटल आहे, आता जस्ट जॉगिंग करून आलो तर ही बॉटल तशीच ठेवलेली तिथं आणि व्हिडिओ करायला घेतला. इकडे असा व्ह्यू आहे पूर्ण. हा मेन डोर आहे, इकडे मेन डोर आहे, इकडून आम्ही येतो. इथे वॉशरूम आहे. इकडे असा पूर्ण व्ह्यू. सकाळचा व्ह्यू खूप छान असतो. पूर्ण पोर्ट दिसतं ना, एकदम भारी वाटतं. पूर्ण समुद्र दिसतो आणि पूर्ण काच आहे, पूर्ण ऍक्च्युली काच आहे, पूर्ण काच आहे. कव्हरऑल माझाच आहे. ऑफशोअरला जातो ना तर कव्हरऑल घेऊन जावा लागतो. आता
आफ्टर 16 days मी आलेलो आहे. तर सगळं धुतलेले आहेत मी कपडे. माझा बेड दाखवतो तुम्हाला स्पेशली. हा आहे माझा बेड, बघू शकता तुम्ही इथे. ही बेडशीट मी यूज करतो. ही ऍक्च्युली गावावरून आणले आपण, ह्याला गोदडी बोलतो. ही शिवलेली आहे साडीची गोदडी. त्याच्यानंतर हे ब्लँकेट आहे, हे ऍक्च्युली इथलंच आहे. ही पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये मी खूप काही सामान आहे. हा गिम्बल यूज करतो मी, हा वाला गिम्बल यूज करतो जो तेमू वरून घेतला आम्ही. चायनीज ॲप्लिकेशन आहे जो UAE मध्ये आहे पण इंडियामध्ये नाही आहे. त्याचंही दाखवेन तुम्हाला मी कसं परचेस करतो. खूप स्वस्त इलेक्ट्रॉनिक्स भेटतात. त्याच्यानंतर हा माईक यूज करतोय मी सध्या. तर अजून काय आहे ह्याच्यात दाखवतो. ही माझी डायरी आहे. हे सगळं थोडंफार इलेक्ट्रिकचं सामान आहे, कॉम्प्युटर रिलेटेड. ही डायरी इथे, ती एक डायरी. ह्याच्यामध्ये औषध आहेत. ही सगळी मी इंडियावरून आणली. दुबईमध्ये खूप खूप म्हणजे खूप कॉस्टली जातं इथे ट्रीटमेंट घ्यायला गेलो तर. हे सगळे औषध आहेत. हो, सगळे औषध आहेत, खूप सारे औषध आहेत. हे असू दे. हे इथलं आधार कार्ड आहे. आधार कार्ड ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण की कधी काही इश्यू आला, एमर्जन्सीमध्ये इंडियाला जावं लागलं तर ॲड्रेस माहीत असावा कोणाला पण. इकडे एक्सटेन्शन बोर्ड आहे. हा एक्सटेन्शन बोर्ड जरा वेगळा आहे. इथे USB वगैरे, लॅपटॉपचा चार्जर. हा, कोल्हापूरवरून येताना नेहमी मी हे घेऊन येतो, बाकरवाडी आणि आपले आंबा भडंग. जगात भारी आपण कोल्हापुरी. असा हा माझा बेडचा व्ह्यू आहे. हा रूमचा पूर्ण व्ह्यू आहे. आणि इकडे देखील तुम्ही जर बघितलं, इकडे इंटरनेट ॲक्सेस पोर्ट आहे. त्याच्यानंतर इथून AC ऑपरेट करू शकतो पूर्ण टच स्क्रीनने. इकडे वर ब्लोवर आहे, हे फॅन्स ब्लोवर आहे. ते इथून पूर्ण एअर येते, ACची कूलिंग एअर येते. वर डिटेक्टर आहे, स्मोकिंग डिटेक्टर, खूप स्ट्रिक्ट आहे. बाहेरचा व्ह्यू मी नक्की पुढच्या वेळी तुम्हाला दाखवेन. आता अंधार झालेला आहे, तर वॉशरूम पण दाखवतो मी तुम्हाला. हे वॉशरूम आहे. सकाळ सकाळ मी शॉवर घेतो पहिला. सकाळ सकाळ मीच इकडे येतो. इकडे सगळं आमचं कोलगेट वगैरे सगळं आहे, बघू शकतो. कमोट वगैरे, मिरर आहे. असं पूर्ण इथे टॉवेल वगैरे अडकवायला आहे. फ्रीज आहे. फ्रीज आणि वॉशिंग मशीन. फ्रीजमध्ये फारसं आम्ही काही ठेवत नाही, कारण की मोस्ट ऑफ आमचं जेवण वगैरे बाहेरच असतं. रेअरली आम्ही रूमवरती असतो, अदरवाईज मी तर एव्हरी वीकला मी बाहेर असतो, माझी फ्लाईट असते. हे वॉशिंग मशीन. इथे किचन आहे. हा इलेक्ट्रिक इंडक्शन चूल आहे, कारण की गॅस अलाउड नाही आहे सध्या तर. हे एक्सटिंग्विशर आहे, जर काय फायर वगैरे झाले, एक्सटिंग्विशर आहे. इकडे आमचे मसाले आहेत, हे सगळे मसाले आहेत. मसाले, चायपत्ती, घी आहे, मीठ वगैरे सगळं. भांडी वगैरे आहेत. भांडी वगैरे आम्ही 3 जण आहेत ॲक्च्युली बघायला गेलं तर. आम्ही आता 4 झालेलो आहेत. पहिले आम्ही 3च होतो, 2 महाराष्ट्रीयन, मी आणि संदेश सावंत करून आमचे बंधू. आम्ही सध्या पहिले तर 3च होतो, आता एक जॉईनी झालाय. मी त्यावेळी भारतात होतो सुट्टीला, तर त्यावेळी एक जॉईनी झालाय. तो सांगितलं इथं खाली झोपतो, तोच आहे तो. तर हा व्ह्यू आहे पूर्ण रूमचा आमच्या, बघू शकता. हा पूर्ण व्ह्यू आहे, ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे रूमचा. असा अकोमोडेशन मध्ये आम्ही राहतो. थोडं मेस आहे, पण काय करू शकतो, जास्त वेळ आम्ही रूमवरती नसतोच. माझं तर काम, मी आता उद्या ऑफिस जॉईन करेन, त्याच्यानंतर माहीत नाही
अबुधाबीमध्ये दास आयलँड, त्याच्यानंतर सरबनियास आयलँड, रुवेज, त्याच्यानंतर मुबारक आयलँड. तर मी हेलिकॉप्टर फ्लाईट घेऊन मी इतर ह्याच्यामध्ये असतो, साईटवरती असतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की डिस्क्राईब करेन की ॲक्च्युअलमध्ये माझं काम काय आहे, मी ट्रॅव्हलिंग का एवढं करतो, सगळं मी तुम्हाला सांगेन. तर नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की हा व्हिडिओ बघा आणि लवकरच पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू. तर तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री. तर रात्रीची वेळ आहे, ॲक्च्युली मी तुम्हाला फारसं दाखवू शकत नाही बाहेरचा व्ह्यू. बाहेरचा व्ह्यू खूपच छान असतो.